या शहरामधले माफियागिरी करणारे, भूखंड व्यवहार करणारे लोक, भूखंड माफिया, TDR माफिया, FSI माफिया, ह्या सगळ्यांनी एकत्रित येऊन प्रशासनाला हाताशी धरून या शहराच्या विकास आराखड्याचा खेळ खोंडोबा केलेला आहे. यामध्ये तुम्ही जे सुरुवातीला प्रस्तावनेमध्ये सांगितलं की नदी पूररेषेच्या संदर्भात पूररेषा बदलण्याचं काम झालं, त्या ठिकाणचे बांधकाम व्यावसायिक असतील, त्या ठिकाणचे राज्यकर्ते असतील, त्यांच्या जमिनी त्यातनं वगळल्या गेल्यात आणि सर्वसामान्य लोकांच्या घरावरती त्या पूररेषेची सगळी दिशा भरकवलेली आहे. तुम्ही जे सांगितलेले मुद्दे जे आहेत की ह्या विकास आराखड्याच्या संदर्भात जेवढ्या म्हणून आरक्षण नव्याने त्या ठिकाणी टाकण्यात आलेले आहेत ते सगळे सर्वसामान्य नागरिकांच्या घरांवर जाणारे आहेत. विशेषतः रिंग रेल्वेच्या माध्यमातून आम्ही मागच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात लोकांची घरे वाचावीत म्हणून आंदोलनं केली, ती स्थगित झालं प्रकरण. मात्र पुन्हा एकदा ते वर आलेले आहे विकास आराखड्याच्या माध्यमातून.